मित्रांनो नमस्कार. पंढरी पाठे. सध्या मी आहे कॉटन मार्केटमध्ये, ज्याला आपण एपीएमसी यवतमाळ असं म्हणतो. आणि यवतमाळच्या मार्केटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात तीळ येतोय. आपण पाहू शकता हे सगळे कास्तकार तीळ घेऊन मार्केटमध्ये आलेले आहेत. तीळ पिकाला आपण इंग्रजीमध्ये सिसॅमम इंडिकम असं म्हणतो. याची जी फॅमिली आहे ही पेडाली अशी फॅमिली येते. मुळात त्या पिकाचं ओरिजिन इंडिया आहे. होम ट्रॅक या पिकाचं हे इंडिया आहे. या तीळ पिकाच्या या सीड मध्ये साधारणतः 55% पर्यंत ऑइल असते आणि 25% प्रोटीन असते. आजच्या कंडिशन मध्ये देशात सर्वाधिक जास्त तिळाचं उत्पादन हे गुजरात मध्ये होतं आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण एकंदर विचार केला तर मोठ्या प्रमाणात तीळ पिकाचं उत्पादन सध्या या विदर्भातील यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये होत आहे. आणि या ठिकाणी हे सगळी लोक आपण जर पाहू शकतो, या ठिकाणी ही सगळी लोक फक्त आणि फक्त तीळ पीक या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. कारण यवतमाळच्या मार्केटमध्ये तीळ पिकाला बऱ्याचपैकी भाव मिळतोय. माऊली रामराम, काय सध्या भाव काय तीळ पिकाचा? 10,000 म्हणजे 10-11 हजार रुपये. 11,000 क्विंटल मागे. हो. परवडते का बऱ्यापैकी? परवडत तर नाही. माग आम्ही विकला होता 14,000 रुपये गेला होता. ते पण असं ऐकण्यात आलेलं की या मार्केटमध्ये सर्वाधिक असा भाव मिळतोय म्हणून तीळ पिकाला. हो, सर्वाधिक मिळतो. बरोबर आहे. हो. कारण अमरावती असेल, अकोला असेल किंवा अशा महत्वाच्या भागांमध्ये एवढं मोठं मार्केट तीळ पिकाचं कुठंच नाहीये. नाही. ते आपल्या यवतमाळमध्ये आहे. कास्तकार बांधवांना लक्षात घ्या, सर्वाधिक जास्त तीळ पिकाचं उत्पादन सध्या विदर्भात यवतमाळमध्ये होतं. आणि यवतमाळच्या या एपीएमसी मार्केटमध्ये सभोवतालच्या जिल्ह्यातनं शेतकरी येत आहेत. ही सगळी, तुम्ही गाव कोणतं? आमचं देवळी तहसील मधलं नागझरी. आता हे कास्तकार वर्ध्यावरून आलेले आहेत. ही आपल्या विदर्भ रिजन साठी प्रामुख्याने यवतमाळ एपीएमसी साठी एक प्लस बेनिफिटरी गोष्ट आहे. आपण माऊली कुठचे आहे? वर्धा जिल्हा. बरोबर. काय या जिल्ह्यात आल्यानंतर कसं वाटतं, म्हणजे यवतमाळ मध्ये आल्यानंतर काय वाटतं एपीएमसी एकंदर? एपीएमसी तिळाचं मार्केट चांगलं आहे. मार्केट चांगलं. मुळात आपण कुठून आलेत? चानी कामडवाडा. सानी, यवतमाळ जिल्हा. हो, यवतमाळ जिल्हा. या माऊली, या इकडून. या ना इकडून या. तुमचं गाव कोणतं आहे? हा, या ना, तुमचं गाव कोणतं आहे? माझं चानी कामडवाडा. हा. ही सगळी लोक काही यवतमाळ डिस्ट्रिक्ट मधली आहेत, काही लोक यवतमाळच्या सभोवताली जे काही जिल्हे असतील, वर्धा असेल, अमरावती असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, अशा भागातनं कास्तकार या ठिकाणी हे तीळ दाखवा एक मिनिट. द बेस्ट क्वालिटीचं तीळ या ठिकाणी विकण्यासाठी आलेले आहेत. महत्वाची बाब म्हणजे ही की आपल्या विदर्भ रिजन मध्ये कॉटनच्या पलीकडे जाऊन तीळ पण उन्हाळी तीळ मोठ्या प्रमाणात कल्टिवेट होतो. ही आनंदाची बाब आहे विदर्भात. त्या ठिकाणी प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी कॉन्स्टंटली एपीएमसीच्या माध्यमातून ग्राउंड लेवलवरती काम करणारा खरा सभापती सन्मान्य रवी ढोक आहेत. उपसभापती मराठी किशोर इंगळे आहेत. शहराध्यक्ष काँग्रेसचे बबलू देशमुख आहेत. कास्तकार आणि एका पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते सन्मान्य राजेंद्र गौतम पाटील आहेत. रवी भाऊ नमस्कार. रामराम. काय एकंदर तुमच्या मार्केटमध्ये, म्हणजे तुमच्या म्हणण्यापेक्षा एपीएमसी मध्ये मोठ्या प्रमाणात तीळ येतोय, शेतकऱ्यांना काय भाव आहे एक क्विंटल मागे? हा, ते बाबुळगाव वगैरे सगळ्या जो बाजार समिती आहे इथे यवतमाळमध्ये जास्तीत जास्त भाव मिळावं यासाठी आम्ही सतर्क उपसभापती आम्ही नेहमी प्रयत्न करत राहतो. हो. आणि इथे चांगला म्हणजे 11,300 परवाच्या दिवशी जो भाव होता 11,300 रुपये भाव गेलेला आहे. आणि आजूबाजूच्या बाजार समितीमध्ये ती कोणी घेत नाही. बरोबर. यवतमाळ बाजार समितीमध्ये हा तीळ घेतला जातो. किशोर भाऊ, या ठिकाणी पाहतो म्हटलं तर उन्हाळी ग्राउंडनट ज्याला आपण भुईमुग म्हणतो, त्याची पण खरेदी सुरू आहे. क्विंटल मागे काय शेतकऱ्यांना भाव मिळत आहे? चांगला भाव आहे. शेंगाला पण इथे चांगला भाव आहे. 8,000पर्यंत. 8,000पर्यंत हो. क्विंटल मागे. हो. प्रायव्हेट 7800. मार्केटमध्ये अशी शेतकऱ्यांची हे होती. नाही, प्रायव्हेट मार्केटमध्ये कमी, म्हणजे इथं चांगला भाव शेतकऱ्यांना इथं मिळू शकते. पण प्रायव्हेट मध्ये काही लोक तिकडे जातात घेऊन. एक तर ते चिंतामणी मार्केट जे आहे त्या मार्केटला तिकडे ते भाग जवळ पडते, म्हणून ते काही लोक मामूल जे गाडीवाले असते त्यांना मामूल देतात दलाल लोक. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ती जाते आणि त्या ठिकाणून शहर ओलांडून आले त्यांना परवडत नाही. आणि विशेषतः म्हणजे शेतकऱ्याची धारणा अशी असते का ती गाडीवाल्याला विचारते का बाबा आपला माल न्यायचा यवतमाळले, भाव कुठं चांगला भेटते, तर गाडीवाला त्याच्या सोयीनुसार त्याला चिंतामणीत घेऊन जाते आणि ते मामूल देते. या ठिकाणी काँग्रेसचे शहराध्यक्ष माननीय बबलू देशमुख आहेत. शहराचा विकास तर होईलच, त्याच्या अनुषंगाने शेतकरी सुद्धा आपल्या देशाचा पाठीचा कणा आहे, ही ज्यांची कायम भूमिका असते. बबलू भाऊ, आपल्या यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात कॉटनचं प्रोडक्शन होतं. आता जर पाहतो म्हटलं तर आपण या ठिकाणी
तीळ पण लोक उत्पादित करतात. शेतकऱ्यांच्या भावना आपण आज समजून घेतलेल्या आहेत. काय सांगाल नेमकं? शेतकरी आपल्या या सर्वांचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला जास्तीत जास्त भाव मिळाला पाहिजे ही यांची अपेक्षा. आणि म्हणूनच या कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती माननीय रविभाऊ ढोक असतील, किशोरभाऊ असतील, हे या मालाला जास्त भाव कसा दिला जाईल याचाच विचार करत असतात. म्हणजे या ठिकाणी आज समजा आपण शेंगाचा हर्रास सुरू आहे, तिळाचा हर्रास आहे, बाकीचे तुरीचे हर्रास आहे, जास्तीत जास्त भाव यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीला राहते. आणि हे आग्रही आहे, ते सांगतात व्यापाऱ्यांना का बा थोडासा लाभ शेतकऱ्याला पण होऊ द्या, कारण शेतकरी जगला तर देश जगेल. आणि आज शेतकऱ्यांना जगवायची अतिशय महत्वाची बाब आहे. शेतकरी जगला तर आपण जगू, म्हणून सर्व लोकांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, त्यांना भावही मिळाला पाहिजे. आणि राजू भाऊ, तुम्ही कायम संघटनात्मक बांधणीमध्ये शेतकऱ्यांच्या महत्वाच्या आंदोलनाच्या वेळी सहभागी असता. शेतकरी म्हटल्यानंतर प्रत्येकाला भावना आहेत, फिलिंग्स आहेत, दुःख आहे, वेदना आहेत. या बाबत आज सकारात्मक आहे, बऱ्यापैकी शेतकऱ्याला भाव मिळतो. याच्यापेक्षा अधिक मिळावा ही आपली अपेक्षा आहे. मिळालाच पाहिजे, कास्तकाराला भाव मिळालाच पाहिजे, कारण सर्वच गोष्टींचे भाव वाढून राहिले, फक्त कास्तकाराच्याच मालाचे भाव नाही वाढून राहिले. हो. त्यामुळे कास्तकाराला भाव अधिक मिळालाच पाहिजे. कास्तकार जगेल तरच देश जगणार, हीच भूमिका राहिली. लक्षात घ्या, यवतमाळचं हे मार्केट एपीएमसी सभापती पण आहेत, माननीय उपसभापती आहेत. किंवा जी गोष्ट चांगली आहे तिला चांगलं म्हणणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर आहे. जी गोष्ट आता वर्ध्याचे लोक आलेले आहेत, ते ऑलरेडी बोललेले आहेत की बाबा बेस्ट आहे, चांगल्या गोष्टी आहेत, शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं, हे जर सभापती उपसभापतीची भूमिका असेल तर कायम शेतकऱ्यांसाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. आणि ह्या सगळ्या बाबत शेतकरी सॅटिस्फाईड आहे याचा आम्हाला आनंद आहे. त्या ठिकाणी काँग्रेसच्या सुद्धा पदाधिकाऱ्यांनी आढावा घेतलेला आहे. धन्यवाद. थांबतो. पंढरी पाटे, यवतमाळ अपडेट, शेतकरी चळवळ.